नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। आज आपण मित्रांनो एक वास्तव व्हिडिओवरती आपण विचार करणार आहोत। आज 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र दिन म्हटलं की मित्रांनो, ह्या महाराष्ट्राला एक वारसा आहे, तो ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या ऐतिहासिक वारसाचा आपण आज त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आदिवंदन मातृभूमीला, दुसरे जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, मुजरा करतो मी छत्रपती शिवाजी राजाला। म्हणून अखंड महाराष्ट्र राखण्यासाठी ज्या राजाने प्रयत्न केले छत्रपती शिवाजी राजे, त्यांना मी मानाचा पुन्हा एकदा मुजरा करतो। या महाराष्ट्राला खरी ओळख तर आहे छत्रपती शिवाजी राजामुळे। छत्रपती शिवाजी राजे हे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे। त्यानंतर त्यांच्या मागे मागे असा विचार केला तर संत तुकाराम महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। याची देही याचे डोळा, आहेन माझ्या मुक्तीचा सोहळा, माननीय संत तुकाराम महाराज आपल्यामध्ये होऊन गेले आणि त्यांचा आजही विचार आपण सर्व आत्मसात करत आहोत। मित्रांनो, हा विचार सांगत असताना या ठिकाणी मला संत ज्ञानेश्वराची आठवण येतेच। संत ज्ञानेश्वराच्या अभंगाची मला आठवण येते, संत एकनाथाच्या अभंगाची आठवण येते, संत नामदेवाची आठवण येते। संत नामदेवाचे तर अभंग पंजाब सारख्या राज्यामध्ये त्यांच्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये आहेत आणि संत नामदेव यांना सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत म्हणजे संत नामदेव। आता झाला विषय आता महाराष्ट्राचा। आज 1 मे महाराष्ट्र दिन। या महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी इथल्या कामगारांनी आपली आहुती दिली आणि त्यात एक कामगार नेते आणि शिवशाहीर होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांनीच तर म्हटलेलं आहे की त्यांना जेव्हा रशियासारख्या देशामध्ये त्यांना पाचारण झालं, तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, रशियासारख्या देशात जाऊन त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असा एक छत्रपती राजा आहे, तो गोरगरिबाच्या मुलांना एकत्र घेऊन स्वराज्याची गाठ बांधलेली आणि स्वराज्य निर्माण केलेला आहे, असा छत्रपती शिवाजी राजे। त्या छत्रपती शिवाजी राजे त्यांनी गुण गौरव तिकडे रशिया देशात जाऊन सांगितलं त्यांनी। आणि अण्णाभाऊ साठे हे काम करत असताना, कामगाराचं काम करत असताना त्यांच्या बरोबर आम्ही विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं विसरू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी कायदे केलेले आहेत, तेच नव्हे तर कामगारांचे 12 तासाचे कायदे कमी करून 8 तासावर आणले। आज 8 तास त्यांना वार्षिक पगार आणला, त्यांना सुट्ट्या आणल्या, त्यांना बोनस आणला। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे, हे आपण विसरू शकत नाही। आज ह्या मुंबईला महाराष्ट्रात मिळण्यासाठी किती लोकांची बळी गेले, 107 हुतात्म्याची बळी गेले। आज या ठिकाणी मला सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे म्हणायचे, जसं वाघाला नख आणि गरुडाला पंख जेवढे आवश्यकता आहे, तशी ही मुंबई आमच्या महाराष्ट्राला आवश्यकता आहे। म्हणून अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे, मने अण्णाभाऊ साठे घर बुडाले गर्वाचे, मने अण्णाभाऊ साठे घर बुडाले गर्वाचे, मितूपणाचे जुलमीचे तस्कराचे, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य बुला रावणाचं, तीच गत झाली कलियुगामध्ये सका पाटलाची मुरार देसाईची। अखेर मुंबई झाली ही महाराष्ट्राची, महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, नाही तगमग थांबली माझ्या जीवाची। अण्णाभाऊ साठे म्हणतात की आजही ह्या महाराष्ट्राचा भाग, बेळगाव, ढाणुंबरगा हे आजही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, हे महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, यासाठी हा शाहीर झटत असतो। आज ह्या महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रभुदेव ठाकरे यांनी खूप असे प्रयत्न केले, श्रीपाद डांगे यांनी प्रयत्न केले, महाराष्ट्राला मुंबई मिळाली पाहिजे। हे महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र मुलकाचं आहे आणि हे मुलक असाच आबाद राहायला पाहिजे। म्हणून आजच्या महाराष्ट्र दिनासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल आशा मी करतो। अजून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया। चॅनलला आपण खूप सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, ही नम्र विनंती। जय महाराष्ट्र।